हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅथमॅटिक्सचा 6 स्टँडर्डचा लेसन बघणार आहोत. पहिला लेसन बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री सुरू केला होता आपण. त्यामध्ये आपण पॉईंट्स अँड लाईन सेगमेंट्स अँड लाईन्स हा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेला पार्ट आहे. पुढचा भाग बघूया. लेट्स इमॅजिन दॅट वी कॅन एक्सटेंड धिस लाईन फॉर एव्हर without any limits on both sides. To show this extended line on paper, we use arrowhead at both ends of the line. In mathematics, when we say line, we mean straight line. The first line that we drew was only from point A to point B. It was a piece of or a segment of the longer line. A line segment has 2 points showing its limits. They are called endpoints. We write line segment AB as seg AB in short. A and B are its endpoints. A line is named using a small letter or by using 2 points on the line. The line L has been shown alongside. Its name can also be written as line PQ और लाईन QP. जर आपण इथं शेजारी 2 लाईन बघितल्या तर AB आणि PQ अशा 2 लाईन काढलेल्या आहेत. म्हणजे ते 2 लाईन सेगमेंट आहेत, पण त्या पुढं वाढवल्यामुळं आणि ॲरो हेड दिल्यामुळं किंवा बाण दाखवल्यामुळं दोन्ही दिशेला त्याला आपण लाईन असं म्हणतो आहे. पण जर AB फक्त घेतला किंवा PQ फक्त घेतला तर त्या लाईन सेगमेंट झाल्या. आपण लाईन ए आणि बीला आपण एंड पॉईंट्स असं म्हणणार आहोत त्या लाईन सेगमेंटचे. आणि लिहिताना सेगमेंट ए बीला सेग ए बी असं लिहायचं आहे. जर पी क्यूची लाईन बघितली आपण तर तिथं स्मॉल लेटरमध्ये एल असं दिलं आहे, तर ते लाईनचं नाव आहे स्मॉल एल. लाईन स्मॉल एल असं लिहायचं आहे. आणि अजून एका पद्धतीने लिहायचं तर लाईन पी क्यू और लाईन क्यू पी असं तुम्ही लिहू शकता. आता आपण रेज बघणार आहोत. लुक ॲट द पिक्चर. व्हॉट डू यू सी? रेज स्टार्टिंग फ्रॉम द सन गो फॉरवर्ड in all directions. Light rays from the torch also starts from a point and go forward continuously in one direction. A ray is a part of a line. It starts at one point and goes forward continuously in the same direction. The starting point of a ray is called its origin. Here P is the origin. An arrowhead is drawn to show that the ray is infinite in the direction of Q. The figure can be read as the ray PQ is not read as ray QP. आता जर आपण बघितलं तर रे आपण कशाला म्हणतो? सनपासून निघणारे आहेत ते रेज आहेत. तर जर सन हा जर त्याचा स्टार्टिंग पॉईंट म्हणालो आपण तर त्याच्यापासून निघणारे जे रेज आहेत, सन रेज हे सनपासून स्टार्ट होतात, पण एंड कुठं होतो ते माहिती नाही आहे. किंवा टॉर्च जर घेतला आपण तर टॉर्चचा पण स्टार्टिंग पॉईंट आहे तो टॉर्चपासून निघतो, पण पुढे ते रेज कुठपर्यंत जातात ते आपण सांगू शकत. रेज आहेत त्यांची ओरिजिन आपल्याला माहिती असते, पण त्याचा एंड पॉईंट कुठं आहे ते आपल्याला माहिती नसतं. जर आपण आता खाली एक लाईन पी क्यू दाखवलेली आहे, ती रेच्या फॉर्ममध्ये दाखवलेली आहे. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट पी दाखवला आहे आणि पुढं जी आहे ती लाईन कंटिन्यू करून शेवटी ॲरोहेड दाखवला. ॲरोहेड म्हणजे ती डायरेक्शन, त्या डायरेक्शनमध्ये ती लाईन अजून पुढे कंटिन्यू वाढत जाणार आहे, पण ती कुठपर्यंत जाणार आहे ते माहिती नाही आहे. प्रत्येक रेजचा स्टार्टिंग पॉईंट असतो, पण एंड पॉईंट कुठं आहे ते माहिती नसतो. म्हणून प्रत्येक रेला ओरिजिन आहे असं म्हणतात, पण त्याचं जे डिस्टन्स कवर करण्याचं किंवा त्याची जी पाथ आहे ती इन्फायनाईट आहे, ते आपल्याला माहिती नाही आहे. आपण रेच्या फॉर्ममध्ये त्याचं नाव लिहिताना रे पी क्यू असं लिहिणार आहोत, पण ओरिजिन त्याची पीपासून आहे म्हणून तिथून आपण नाव लिहायला चालू करणार आहे. रे क्यू पी असं लिहू शकत नाही, कारण क्यू हा त्याचा ओरिजिन किंवा स्टार्टिंग पॉईंट नाही, म्हणून आपण रे पी क्यू पी असं नाही लिहू शकत. ट्राय धिस म्हणून एक बॉक्स आहे पुढं. ॲक्टिव्हिटी 1, इथं 2 ॲक्टिव्हिटीज दिलेत तुम्हाला, त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करून बघायच्या आहेत. ॲक्टिव्हिटी 1, ड्रॉ अ पॉईंट ऑन द ब्लॅकबोर्ड. एव्हरी स्टुडंट नाव ड्रॉज अ लाईन that passes through that point. How many such lines can be drawn?
आता तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. ब्लॅकबोर्डवर एक पॉईंट घ्यायचा आहे. त्या पॉईंटमधून प्रत्येक स्टुडंटनी एक लाईन ड्रॉ करायची आहे. तशा तुम्ही किती लाईन ड्रॉ करू शकता हे सांगायचं आहे. आता ॲक्टिव्हिटी 2 काय आहे? ड्रॉ अ पॉईंट ऑन अ पेपर अँड यूज युअर रूलर टू ड्रॉ लाईन्स दॅट पास थ्रू इट. हाऊ मेनी सच लाईन्स कॅन यू ड्रॉ? आता इथं काय करायचं आहे? पहिली जी ॲक्टिव्हिटी होती ती बोर्डवर केलेली आहे आपण. आता ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ती पेपरवर करायची आहे. पेपरवर एक पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटमधून कलरनी तुमच्या म्हणजे पट्टीने तुमच्या लाईन्स ड्रॉ करायला चालू करायच्या. तर अशा किती लाईन्स ड्रॉ करू शकता हे तुम्ही सांगायचं आहे. ॲन इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉईंट. म्हणजे एका पॉईंटमधून आपण इन्फायनाईट नंबर म्हणजे जे मोजू शकत नाहीत इतक्या नंबर्सच्या लाईन आपण ड्रॉ करू शकतो. वेन 2 or more lines pass through the same point they are called concurrent lines and the common point through which they pass is called their point of concurrence. In the figure alongside which is the point of concurrence, name it. आता कॉन्करन्स लाईन आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स अशा 2 डेफिनेशन दिलेल्या आहेत तुम्हाला. कॉन्करन्स लाईन म्हणजे काय? तर 2 किंवा 2पेक्षा जास्त रेषा एकाच पॉईंटमधून पास होत असतील तर त्याला आपण कॉन्करंट लाईन्स असं म्हणतो. आणि तसंच त्या रेषा ज्या कॉमन पॉईंटमधून जाणार आहेत त्यांना त्या पॉईंटला आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणणार आहोत. जर फिगर बघितली शेजारची तर त्या डॉटेड लाईन्स दाखवले त्या पॉईंट पी मधून पास होतात. त्यामुळे पॉईंट ऑफ कॉन्करन्स हा पी आहे. त्याचं नाव जे आहे ते पी आहे. आता नेक्स्ट बॉक्स जो आहे तो कॅन यू टेल असा आहे. तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समध्ये 9 डॉट्स दिलेले आहेत. देअर आर 9 पॉईंट्स इन धिस फिगर. नेम देम. 9 पॉईंट्स आहेत त्यांना नावं द्यायची आहेत. If you choose any 2 points, how many lines can pass through the pair? म्हणजे आता 2 कुठलेही पॉईंट तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्या 2 पॉईंटमधून एक लाईन पास करायची, एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्या पेअरला तुम्ही नाव द्यायचं आहे. वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स. एक आणि फक्त एकच लाईन तुम्ही 2 डिस्टिंक्ट पॉईंट 2 कुठल्याही पॉईंट म्हणून फक्त एकच रेषा ड्रॉ करू शकता, एक लाईन ड्रॉ करू शकता. विच 3 or more of these 9 points lie on a straight line. 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear points. म्हणजे 3 किंवा 3पेक्षा जास्त किंवा एका स्ट्रेट लाईनवर असणार आहेत त्यांना आपण कोलिनियर पॉईंट्स असं म्हणतो. म्हणजे एकाच लाईनवर असलेले 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट्स. ऑफ दीज 9 पॉईंट्स नेम एनी 3 or more points which do not lie on the same line. या 9 पॉईंट्सपैकी 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट्स जे सेम लाईनवर किंवा एकाच लाईनवर नसतील त्यांची नावं लिहायची आहेत तुम्हाला. पॉईंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉईंट्स. जे पॉईंट एकाच लाईनवर असणार नाहीत त्यांना आपण नॉन कोलिनियर पॉईंट्स असं म्हणतो. लेट्स लर्न. पुढचा भाग आता बघूया आपण. प्लेन्स. लुक ॲट द पिक्चर्स. व्हॉट काइंड ऑफ सरफेसेस डू यू सी? आता इथं पिक्चर्स बघितले तर तुम्हाला कुठले कुठले सरफेसेस दिसतात ते सांगायचं आहे. द सरफेसेस इन द फर्स्ट 2 पिक्चर्स आर फ्लॅट. Each flat surface is a part of an infinite surface. In mathematics, a flat surface is called plane. आता तुम्ही जर पहिले 2 सरफेसेस बघितले तर ते फ्लॅट सरफेसेस आहेत. म्हणजे पहिला आहे तो टेबलचा सरफेस, बोर्डचे सरफेसेस आहेत. जर आपण ते एक्सटेंड केले किंवा वाढवले तर ते एका मोठ्या सरफेसचा भाग असतात त्यांना काढून छोट्या सरफेसमध्ये त्यांना कन्वर्ट केलेलं असतं. तर अशा फ्लॅट सरफेसेसना आपण मॅथमॅटिक्समध्ये प्लेन असं म्हणतो. आणि LPG जो आहे तो सिलेंडर, गॅस सिलेंडर आहे तो सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये आहे म्हणजे राऊंड येतो कडेनी. नेम ऑफ द प्लेन इन द पिक्चर इज H. इवन दो वी ड्रॉ अ सुटेबली स्मॉल फिगर ऑफ द प्लेन इट ॲक्च्युअली एक्सटेंड्स इन्फायनाइटली ऑन ऑल साइड्स.
Arrows are drawn to show that the plane extends infinitely in all directions. However, these arrows are often omitted for the sake of convenience. आता जर इकडं प्लेन बघितला तर एच हे प्लेनचं नाव दिलेलं आहे आणि ॲरोज दाखवलेले आहेत. ॲरोज दाखवले म्हणजे ते आपण त्या साईडला एक्सटेंड करू शकतो. पण आपण हे प्रत्येक वेळेला ॲरोज दाखवतो का, तर नाही दाखवत, कारण ते आपल्या कन्व्हिनियन्सप्रमाणे आपण काढून टाकतो. आपल्याला जसं पाहिजे तसं तेवढा आकार देण्यासाठी आपण ते ॲरोज काढून टाकलेले असतात. पॅरलल लाईन्स. लुक ॲट धिस पेज फ्रॉम अ नोटबुक. इज धिस पेज अ पार्ट ऑफ अ प्लेन? If we extend the lines that run sideways on the page, will they meet each other somewhere? आता पॅरलल लाईन्स बघायचे आहेत आणि जर आपण नोटबुकचं पेज बघितलं एक, तर ते एक प्लेन आहे का असं विचारलं आहे, तर हो, तर ते पण एक प्लेनच आहे, कारण तो फ्लॅट सरफेस आहे. आता आपण जर त्या लाईन्स एक्सटेंड केल्या साईडवेजना, म्हणजे त्याच्या पेजच्या बाहेर पण जर वाढवल्या आपण लाईन्स, तर त्या कुठं जाऊन एकमेकांना टच करतील का, मीट होतील का, तर नाही होणार, कारण त्या पॅरलल लाईन्स आहेत, एका स्ट्रेट लाईनमध्ये जाणार आहेत, त्या कुठंच इंटरसेक्ट करणार नाहीत कोणालाच किंवा टच करणार नाही आहेत. नाव आय नो लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर. म्हणजे ज्या लाईन एकाच प्लेनवर असतात पण त्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत किंवा टच करत नाहीत, त्यांना आपण पॅरलल लाईन्स असं म्हणतो. आता राईट द प्रॉपर टर्म इंटरसेक्टिंग लाईन्स और पॅरलल लाईन्स इन ईच ऑफ द एम्प्टी बॉक्सेस. 3 डायग्राम्स दिलेले आहेत. त्या डायग्राममध्ये इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत का पॅरलल लाईन आहे ते लिहायचं आहे. पहिली जी आहे ते त्या 2 लाईन एकमेकांना क्रॉस करतात, त्यामुळे त्यांना इंटरसेक्टिंग लाईन्स असं म्हणायचं. दुसरी जी आहे ती एका स्ट्रेट लाईनमध्ये जातात, म्हणजे आपल्या नोटबुकच्या लाईन्स जशा असतात तशी आहे, त्यामुळे त्या पॅरलल लाईन्स आहेत. पण तिसरी लाईन जी आहे ती लाईन थोडीशी वाकडी झालेली आहे किंवा स्लांटिंग टाईप दिसते आहे ती, तर ती पुढे जाऊन कुठेतरी त्या दुसऱ्या लाईनला मीट होणार आहे, इंटरसेक्ट करणार आहे, त्यामुळे त्याला इंटरसेक्टिंग लाईन असं म्हणायचं आहे. नेक्स्ट, माय फ्रेंड मॅथ्स ऑन द ग्राउंड इन द स्काय. म्हणजे आता ग्राउंडवर आपण खेळ खेळताना किंवा आकाशात बघत असताना तिथं पण आपण मॅथ्स बघू शकतो. ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द गेम बिईंग प्लेड. आयडेंटिफाय द कोलिनियर प्लेयर्स, नॉन कोलिनियर प्लेयर्स, पॅरलल लाईन्स अँड द प्लेन. आता तुम्ही शेजारी जो पिक्चरमध्ये दाखवलेला गेम आहे तो खो खो आहे. खो खोमध्ये तुम्ही बघितलं असेल कुठं कोलिनियर कुठले प्लेयर्स आहेत, नॉन कोलिनियर कुठले प्लेयर्स आहेत, पॅरलल लाईन्स कुठं आहेत आणि त्यांच्या प्लेन आहे का, ते तुम्ही सगळं ऑब्झर्व करू शकता. इन जानेवारी वी कॅन सी द कॉन्स्टलेशन ऑफ ओरियन इन द ईस्टर्न स्काय आफ्टर 7 in the evening. Then it moves up slowly in the sky. Can you see the 3 collinear stars in this constellation? Do you also see a bright star on the same line some distance away? आता जानेवारीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, कॉन्स्टलेशन म्हणजे आपण मराठीत त्याला सप्तर्षी असं म्हणतो, 7 स्टार्स दिसतात, तर ते स्टार्स बघायचे आहेत. त्या स्टार्सची पोझिशन्स कुठं आहे किंवा ते कुठं स्कायमध्ये इकडं तिकडं हलताना दिसतात का आपल्याला, त्यातला कोलिनियर पॉईंट्स किती आहेत, नॉन कोलिनियर पॉईंट्स किती आहेत, त्यातला ब्राईट स्टार कुठला आहे, ते सगळं तुम्हाला सांगायचं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 1 बघूया. प्रॅक्टिस सेट 1, फर्स्ट क्वेश्चन, लुक ॲट द फिगर अलॉंग साईड अँड नेम द फॉलोइंग. आता इथं तुम्हाला फर्स्ट फिगर बघायची आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये आणि त्या फिगरप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन जो आहे त्या क्वेश्चनमधले पॉईंट्स सांगायचे आहेत. कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय, तर एका सरळ रेषेत असलेले पॉईंट. तिथं आपण MOTRON वेगवेगळे पॉईंट्स सांगू शकतो, तर ते कोलिनियर पॉईंट्स सांगायचे आहेत. रेज. रेमध्ये आपण रे OP, रे ON, रे OT, रे OS, रे OR, रे OM हे रेजची नावं सांगू शकतो. लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटमध्ये सेगमेंट म्हणजे छोटे छोटे पार्ट्स त्याचे, तर सेगमेंट MO, सेगमेंट OT, सेगमेंट OR किंवा RO,
सेगमेंट SO, सेगमेंट TO, सेगमेंट NO, सेगमेंट PO अशा लाईन सेगमेंट सांगू शकता. लाईन्स कुठल्या कुठल्या आहेत तर लाईन MT, लाईन RN अशा ह्या 2 लाईन्स आहेत, त्यांची नावं सांगायची आहेत. राईट डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. आता लाईनची नावं लिहिताना आपण बघितलं की लाईन AB, लाईन AD, लाईन AC असे वेगवेगळे तुम्ही नावं लिहू शकता लाईनचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. ग्रुप A आणि ग्रुप B मध्ये दिलेलं आहे. ग्रुप A मध्ये तुम्हाला फिगर्स दिलेले आहेत आणि तुम्हाला त्याची नावं सांगायची आहेत. पहिली जी आहे ती लाईन आहे, ग्रुप B मधला C ऑप्शन आहे. दुसरं जे आहे ते लाईन सेगमेंट आहे, ग्रुप B मधला D ऑप्शन आहे. तिसरं आहे ते प्लेन आहे, ग्रुप B मधलं B ऑप्शन आहे. आणि चौथा आहे तो रे आहे, ग्रुप B मधला पहिला ऑप्शन आहे. तर हे असं तुम्हाला मॅच करायचं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये ऑब्झर्व द फिगर बिलो, नेम द पॅरलल लाईन्स, द कॉन्करंट लाईन्स अँड द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स इन द फिगर. आता इथं तुम्हाला पॅरलल लाईन कुठल्या आहेत, कॉन्करंट लाईन्स कुठल्या आहेत आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठला आहे ते सांगायचं आहे. पॅरलल लाईन बघायला गेलं तर तुम्ही ही लाईन ते एकमेकांना पॅरलल दिसतात म्हणून लाईन B, लाईन M, लाईन Q आर द पॅरलल लाईन्स असं म्हणू शकता. लाईन A, लाईन P ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत. त्यानंतर कॉन्करन्स लाईनमध्ये जे एकाच पॉईंटमध्ये मधून पास होतात त्यांना आपण कॉन्करन्स लाईन्स असं म्हणतो. त्यामुळं लाईन A, लाईन B आणि लाईन C ह्या कॉन्करन्स लाईन्स आहेत. तसंच लाईन P आणि लाईन Q पण कॉन्करन्स लाईन्स आहेत. पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठले आहेत तर पॉईंट A आणि पॉईंट D जे आहेत ते कॉन्करन्स पॉईंट आहेत. त्यानंतर तुम्हाला ICT टूल वापरून पॉईंट, लाईन, रेस सांगायचे आहेत आणि ते तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर मॅथ्स इज फन म्हणून एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती तुमच्या फन ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही घरी करून बघू शकता. ती वाचा आणि घरी करा. माझे जे सोप्या भाषेतले व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारीच बेल आयकॉन आहे, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज अपडेट होत राहतील. थँक्यू.